स्टार्ट. म्हणतात ना, इतिहास हा कागदावरचा पुसल्या जाते किंवा मिटवल्या जाते, पण ज्याच्या रक्तातच नाका संघर्ष आहे, ज्याच्या रक्तातच त्याच्या पिढ्याने पिढ्यानं नाका संघर्ष केलेला आहे, तुम्ही अशा माणसाला संपू शकत नाहीत. त्याच्यामुळं मी पहिले सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतोय, मी जातीनं धनगर आहे. त्याच्यामुळं धनगर समाजामध्ये आल्यामुळं स्वाभाविक आहे प्रामाणिकपणा, संघर्षाची ताकद आणि खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायची ही ताकद पवन करवरमध्ये आहे, सगळ्यांना बघितले. पण हाच पवन करवर कालपर्यंत तुमच्यासाठी संघर्ष करत करत होता, लढत होता, ओबीसीची ढाल म्हणून सगळ्यात पुढं होता. पण आज मी माझ्या समाजाचा विषय मांडला की ओबीसी मध्ये धनगर समाजाचा वाटा काय, तर त्याच्यामध्ये ना का विनाकारण नाराज होण्याचं किंवा तुम्ही माझ्यावर चिडण्याचं काही कारण नाही. मला त्यांना सांगायचंय, तुम्ही जर माझ्या प्रश्नाचं उत्तर देत असताल तर मला उत्तर द्या. ओबीसी म्हणून धनगर समाजाचं अस्तित्व काय? आता काही लोकांना वाटतं मी विनाकारण एका समाजाला टार्गेट करावं. मी कोण्या समाजाला टार्गेट करणार किंवा कोण्या समाजाच्या भावना दुखाव्यात ही माझा कधी हेतू सुद्धा नसते. पण विनाकारण तुम्ही माझा प्रत्येक गोष्ट बोललेली जर तुम्ही तुमच्या स्वतःवर घेत असताल तर त्याच्यामध्ये माझी चुकी काय? मी प्रामाणिकपणे माझ्या समाजाची बाजू मांडायलो. गेली 75 वर्ष झालं आमच्या धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागण्याची कारण काय ते हेच आहेत ना. कुठंतरी धनगर समाजाचा माणूस त्याच्या समाजाचा धनगर समाजाची भाषा जर बोलत असेल तर त्याला त्याला तुम्ही आज जसं मला त्रास होते त्यावेळेस त्यांना सुद्धा त्रास झाला असेल. त्यांना तुम्ही सर्वसमावेशक भूमिका सांगतात. त्यांना तुम्ही सांगतात की नाही नाही, आधी आपण ओबीसीचं आरक्षण वाचवलं पाहिजे. ओबीसीचं आरक्षण आहे आणि ते कुठं जाणार पण नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानात त्याची तरतूद केली आहे. पण मला सांगा, आता काही लोकांना वाटते मी जरांगे पाटलाचं गुणगान गायलो. मी गुणगान गात नाही, पण जी सत्य परिस्थिती आहे ती मी बोलली पाहिजे. जरांगे पाटील हे जरी नका विरोधक जरी असले तर त्यांच्याकडनं माझ्यासारख्या एका चळवळीच्या कार्यकर्त्यानं खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणतात ना, विरोधकाकडनं सुद्धा काही गोष्टी शिकाव्या, त्या पद्धतीचा मी माणूस आहे. पण मी आता खरं बोललो की तुम्हाला वाटायला मी विरोध करायलो, पण मी जे प्रश्न विचारायलो त्या प्रश्नाचं तुम्ही जर उत्तर दिलं तर नक्कीच मला असं वाटतंय की हे वाद मिटल. आणि वाद कोण पेटवतंय? जी मीडियाची टोळी आहे ती वाद पेटवतीये. मला फोन करते, मला धमक्या देते, मला जीव मारण्याचा प्रयत्न करतो, असं करतो, तू हातपाय तोडतो, तुला हे करतो. मला त्यांना हात जोडून सांगायचंय की आता ह्या हातात रॉड आहेत, ह्या हातात रॉड आहेत, पायामध्ये रॉड, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आता काही शिल्लक नाही. आता मला जर मारायचं असेल तर मला जीव मारा, कारण की असं अर्धवट मारून मला सोडू नका. कारण माझा शेवटचा श्वास जरी माझा चालू असेल तर मी समाजाची बाजू मांडणारा माणूस आहे. आणि हे तुम्ही प्रत्यक्षात बघितलंय. माझ्या ठिकाणी जर दुसऱ्या कोणी असला असताना तर नका घरातून बाहेर निघालं नसतं, समाजाचं नाव सुद्धा काढलं नसतं. हातापाय मोडून संघर्ष करण्याची ताकद. आणि मी तेव्हा सुद्धा सांगितलं होतं, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो तिथून सुद्धा सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर सांगतो. कारण संघर्ष करण्याची ताकद ही पवन करवर मध्ये आहे. पवन करवर घरच्याला जरी एकटा जरी असेल ना तरी मी जर गेलो तर माझ्या पाठीमागं रडणारे फक्त माझे आई वडील सोडले तर कोणी नाही. त्याच्यामुळं मला तुम्हाला सांगायचे, तुम्ही तुमचा विचार करा, माझं काय व्हायचंय ते होणार आहे. आणि मी प्रत्येक वेळेस सांगतो, माझं वाटोळं जर करायचंच झालं तर माणसानं कोणाच माझं वाटोळं होणार नाही. माझं जर वाईट करायचं असेल तर देवानंच वाईट करावं, माणसाच्या हातात माझी गोष्ट नाही. त्याच्यामुळं मी प्रामाणिकपणे सांगतोय की ओबीसी मराठा वाद होऊ नये ह्याच्यासाठी मी ठोस पावलं उचलतोय. धनगर समाजाला त्यांचं आरक्षण भेटलं पाहिजे ह्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि ह्याच्यामुळं तुम्ही माझ्यावर बोलताय. जे माणूस विनाकारण काही विषय नसताना, आता काही लोक म्हणले तू आम्हाला मुठभर म्हणला. मला त्यांना सांगायचंय त्या गोष्टीला जवळपास एक महिना झालं आणि त्याच्यावर मी स्पष्टीकरण सुद्धा दिलं आणि त्याच्यावर मी सकल वंजारी समाजाची माफी सुद्धा मागितली. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. पण सगळं राहून काल परवा ही गोष्ट करायचा काय विषय होता? बरं कोण केलंय? जे माणूस कधी चळवळीमध्ये नाही, नाही, काय कार्य आहे? ज्या माणसाचं ओबीसी चळवळीसाठी, ओबीसी कार्यासाठी शून्य काम आहे, अशीच लोक स्टंटबाजी करतात. आणि अशा माणसाला हवा देण्याचं किंवा मोठं करण्याचं काम जर तुम्ही करीत असताल तर स्वाभाविक आहे मला सुद्धा चिड येणार. तुम्ही प्रत्येक गोष्ट पवन बोलला की तुम्ही स्वतःवर काय घ्यायले? तुम्ही विचार करा. त्या सिच्युएशनला काही कारण नसताना जर ना काही एखादा विषय जर जुना असेल आणि त्या विषयाला खतपाणी घालून जर तुम्ही वाढवत असताल तर स्वाभाविक आहे रागाच्या भरामध्ये मी काही बोलून गेलो असेल. पण तुम्ही समजायला पाहिजे पवन करवर हा आपलाच माणूस आहे. बोलला असेल ठीक आहे, आपण त्याला बोलून हे विषय हे करू.
पण मी बोलले की लगेच मीडियावर हे करायचं, मला फोन करायचे, रेकॉर्डिंग करायचं. तुम्ही ह्याच्या पलीकडे काही करू शकत नाही. काय झालंय माहितीये का, मला सगळ्याचे फोन येतात. त्यांचा हेतू काय? काही नाही, मला काहीतरी अवचाळ काहीतरी बोलायचं, ते रेकॉर्ड करायचं आणि इकडं मजा आणि इकडे त्याचा फोटो लावून व्हायरल करायचं. एवढं तुम्हाला व्हायरल व्हायचं तर रोडनं भोंगळं फिरा की तुम्ही 100% व्हायरल व्हायरल होताल. पण मला काय याला फोन लावून हे करायला, तुम्हाला समाजाचं काही घेणं देणं पडलं 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 नाही. फक्त मला फोन लावायचा, माझी कॉल रेकॉर्डिंग काहीतरी तुम्ही तिकडून शिवाय देणार. तुम्हाला माहिती आहे माझ्या गळ्यामध्ये माऊली आहे. मी आजपर्यंत माझ्या तोंडातून प्रत्येकाला प्रश्न, मी कधी शिवी दिली कोणाला? कारण मी खालच्या लेवलवर जाऊन कधी बोलत नाही. पण तुम्हाला काय करायचे, मला फोन लावायचा आहे, मला शिवाय शिवाय द्यायच्या, ते रेकॉर्डिंग करायची आणि व्हायरल करायची. मी त्या व्हायरल करणाऱ्याला आणि त्या रेकॉर्ड कॉल मला करणाऱ्याला मला सांगायचे, तुम्हाला एवढंच व्हायरल व्हायचं जर कंड असेल ना, तर तुम्ही ना रोडनं नाका 2च मिनिटं कपडे काढून भोंगळ फिरा. 100% महाराष्ट्रात तुम्ही व्हायरल व्हायरल होताल. तुम्हाला मला फोन लावायची गरज नाही किंवा मला फोन लावून शिवाय द्यायची ते व्हायरल करण्याची गरज नाही. एवढाच कंट आहे तर करा ना. पण काम शून्य करायचं, चळवळीसाठी शून्य योगदान, आणि काही झालं की आम्हाला फोन. अरे घरी बसून अंडावपुली ठेवून प्रत्येकाला फोन लावायचे. रोडवर उतरून रक्त सांडण्याची ताकद ठेवा. हराम करो, तुम्ही मला फोन लावून धमक्या द्यायले. तुम्हाला माहित नाही मी काय आहे ते. आता हे बोलले की तुम्हाला अडचण वाटते. तुम्ही एक काम करा, आमचा इतिहास बघा. मी बोलू नाही. काही लोक काय म्हणतात, तुला मराठा समाजाच्या ह्यानं मारलं. अरे ज्यांनी मारलं त्याला काय करायचे काय नाही हे माझ्या डोक्यात आहे. तुम्हाला सांगू काय, त्याला कायद्यानं शिक्षा बी झाली, ते सगळं सगळं झालंय. तुम्ही म्हणता नाही नाही, ज्या मराठ्यानं तुला मारलं त्याच मराठा समाजाची तू बाजू घ्यायलास. मी कोणाची बाजू घेणार नाही, मी माझ्या समाजाची बाजू घ्यायलो. आणि मला एक सांगायचंय, धनगर समाजाला सुद्धा सांगायचंय, अर्जुन जरांगे पाटलानं एसटी आरक्षणासाठी मुंबईला येऊन आपल्याला पाठिंबा दिला, ते बरं वाटलं का? आणि ज्याच्यासाठी आम्ही संघर्ष करतात, लढतात, जे आरक्षण टिकावं म्हणून आम्ही संघर्ष करतात, त्या एका तरी बांडगुळानं मुंबईला येऊन पाठिंबा दिला का? अरे खोटं का होईना तुम्ही पाठिंबा द्यायचा ना, तोंडापुरतं का होईना तुम्ही तिथं याचं होतं ना. मग आम्ही असं बोलले की तुम्हाला वाटतं विरोध करायलो. मी विरोध करणार, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जय मल्हार, जय शिवराय, जय भीम.